पण आता बातमी पुण्यातनं जैन बोर्डिंग जागा खरेदीतनं 3,000 कोटी मिळणार हे गोखले बिल्डर्सनं सांगितलं असं राजू शेट्टे म्हणाले। तर पैसा मिळणार असताना सुद्धा तुम्ही बाहेर का पडलात असाही सवाल राजू शेट्टींनी केलाय। तुमचा हिस्सा मिळाला नसेल तर त्याची मागणी करावी लागेल असा टोला सुद्धा राजू शेट्टींनी मुरलीधर मोहोळांना लगावलाय। तर मी 2024 मध्येच दोन्ही एलएलपी कंपनीमधून बाहेर पडलो आणि 2025 मध्ये हा विक्रीचा व्यवहार झाला अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली होती। स्वतः गोखले बिल्डर आणि विशेषतः विशाल गोखलेच म्हणतायत की 3,000 कोटीचा रेव्हेन्यू याच्यामध्ये जनरेट होणार आहे आणि ते खरेदी करतात फक्त 230 कोटीला। यातून सगळं आलेलं आहे। त्यामुळे हा जावई शोध आम्ही लावलेला नाही किती पैसे जनरेट होत आहेत, तर हा जावई शोध विशाल गोखले यांनीच लावलेला आहे। तेव्हा पूर्वाश्रमीचे आता तुम्ही त्यांचे भागीदार नाहीत असं म्हणताय, तर तुमचे जे पूर्वाश्रमीचे भागीदार आहेत त्यांनाच विचारावं बाबा एवढे पैसे जनरेट होतात तर मग मला ह्यातून का बाहेर काढलं। मला माहित नाही तुम्ही बाहेर पडला की नाही, परंतु तेही विचारा आणि तुमचा हिस्सा घेतलेला नसेल तर त्यात हिस्साची सुद्धा मागणी करावी लागेल।